सेम हलवाईसारखे लागणारे खमंग मसाला शेंगदाणे आज आपण घरच्या घरी बनवूया. 10 रुपयेचं अगदी पॅकेट जरी घेतलं ना ह्या शेंगदाण्याचं, मनही भरत नाही आहे आणि पोटही भरत नाही आहे. तर विकत घेण्यापेक्षा घरच्या घरी बनवा आणि तुमच्या मनाला खुश करा. काही नाही हो, एकदम सिंपल अशी रेसिपी आहे. तर पावशेर शेंगदाणे घेतलेले आहेत मसाला शेंगदाणे बनवण्यासाठी. आता एक पातेलं घेतलेलं आहे. पातेल्यामध्ये 1 वाटी बेसन टाकूया. पावशेर शेंगदाण्यासाठी 1 वाटी बेसन पुरेसे आहे. त्याचबरोबर थोडेफार मसालेसुद्धा टाकून घेऊया. हळद टाकलेली आहे, जिरे पावडर, थोडासा चाट मसाला टाकलेला आहे आणि काश्मीरी लाल तिखट टाकलेलं आहे. आता चवीनुसार मीठ टाकूया आणि अगदी थोडंसं पाणीसुद्धा. ह्या मिश्रणामध्ये अगोदरच पाणी टाकू नका. अगदी जसे जसे लागेल तसे तसे पाणी टाका. मिश्रण खूप काहीसं दाटसर आणि खूप काहीसं घट्टसुद्धा होऊ देऊ नका. हे मिश्रण आपल्याला अगदी थोडंसं पातळ ह्या प्रमाणामध्ये ठेवायचं आहे. आता व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे दिसेलच, सेम ह्याच पद्धतीने हे जे मिश्रण आहे ना ते बनवून घ्या. ह्यामध्ये अजिबात तांदळाचा वापर न करतासुद्धा शेंगदाणे मात्र एकदम खमंग कुरकुरीत सेम हलवाईसारखे होतात बरं का. तर ह्या पद्धतीचं आपल्याला मिश्रण बनवून घ्यायचं आहे. आता पावशेर शेंगदाणे ह्या मिश्रणामध्ये टाकून घेऊया आणि सर्व शेंगदाणे मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊया. आणि पाहू शकता एकदम अचूक असं प्रमाण आहे. पावशेर शेंगदाण्याला 1 वाटी बेसन इतकं घेतलेलं आहे. आणि आता व्हिडिओमध्ये समोर तुम्हाला दिसतच असेल, हे जे मिश्रण आहे ना ते शेंगदाण्याला पुरेसे आहे. तर एका साईडला आहे ना मंडळी तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. सर्व शेंगदाण्यामध्ये मिश्रण जे आहे ना ते एकजीव झालेलं आहे. आता टाकायचं आहे सर्वात शेवटी अगदी थोडाफार किंचितभर सोडा आणि परत मिक्स करून घ्यायचं आहे. सोडा मी शेवटी टाकते आहे कारण तो ॲक्टिव्ह असेपर्यंतच आपल्याला हे शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत, फ्राय करून घ्यायचे आहेत. आता तेल गरम झालेलं आहे तर शेंगदाणे आपण सोडून घेऊया. आणि एकदम इझी अशी रेसिपी आहे. खूप काहीसं झंझट वगैरे नाही आहे. आता खूप जणांना आहे ना काही प्रश्न पडतो की हे शेंगदाणे भाजले कसे ओळखायचे. पण शेंगदाणे भाजल्यानंतर आहे ना तेल मात्र अगदी शांत होतं. तेल शांत झालं ना की ओळखायचं शेंगदाणे मात्र भाजले गेलेले आहेत, छान असे फ्राय झालेले आहेत. फ्राय करून थंड झाल्यानंतरच हे कुरकुरीत होतात बरं का. तसेच दुसरा घाणासुद्धा इथे मी करून घेत आहे. शेंगदाणे फ्राय करताना गॅसची फ्लेम आहे ना मंदच ठेवा बरं का. कारण खूप काहीशी मोठी केली ना फ्लेम तर शेंगदाणे वरून करपतात आणि आतून कच्चे राहिल्याची शक्यता असते. त्यामुळं गॅसची फ्लेम कमीच ठेवा आणि शेंगदाणे फ्राय करून घ्या. शेंगदाणे फ्राय झाल्यानंतर आहे ना हलकासा ह्याचा कलर जो आहे ना तो चेंज होतो. आणि पाहू शकता कढईमधलं तेल जे आहे ना ते पूर्णपणे शांत झालेलं आहे. त्यामुळं हे जे शेंगदाणे आहेत ना ते भाजले ओळखले गेलेले आहे. त्यामुळं हे शेंगदाणे आपण काढून घेऊया. आणि बघा किती झटपट अशी ही रेसिपी तयार झालेली आहे. आणि घरच्या घरी खमंग असे मसाला शेंगदाणे बनवून आहे ना घरच्यांनासुद्धा खुश करायचं. शेंगदाण्यावरती आता आपण टाकणार आहोत मसाले. मसाल्यामध्ये चाट मसाला, काश्मीरी लाल तिखट आणि थोडीशी जिरे पावडर टाकलेली आहे. आणि मीठसुद्धा थोडंसं टाकलेलं आहे. टॉस करून आणि हाताने असं मिक्स करून सर्व शेंगदाण्याला ना मसाले लावून घेऊया. आणि झाले ना तयार एकदम 10-15 मिनिटामध्ये बनणारे हे खमंग असे मसाला शेंगदाणे घरच्या घरी तयार. कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंट्स करून सांगा. आवडल्यास एक लाईक नक्की करा. आणि बघा किती कुरकुरीतपणा आलेला आहे ह्या शेंगदाण्याला. अगदी घरच्या घरी हलवाईसारखी आपण टेस्ट आणू शकतो. चला मग भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. धन्यवाद.